नमस्कार मित्रांनो. तर जुना मुंबई पुणे महामार्ग दरम्यान जात असताना तुम्हाला रस्त्यात एक छोटासा देऊळ दिसत असेल. तर तो देऊळ आहे वीर हुतात्मा शिमरोबा देवाचे. तर ह्या मागचं इतिहास तुम्हाला माहीत आहे का? नाही तर चला जाणून घेऊया. इंग्रजांनी सन 1853 साली मुंबई ते ठाणे रेल्वे पुण्यापर्यंत आणायचा बेत आखला होता. त्यासाठी इंग्रजांनी एक कमिटी स्थापना केली. ती कमिटी मार्ग कसा काढायचा याचा शोध घेत खंडाळ्याच्या घाटात आले. पण त्यांना काही ठोस उपाय सापडत नव्हता. ते रोज यायचे आणि इकडे तिकडे चाचपडत बसायचे. तिथे वरती घाटात मेंढरांना चारायला घेऊन येणारा शिंगरोबा झाडाच्या आडोशाला बसून दररोज त्यांची मजा बघत बसायचा. शेवटी ते इंग्रज वैतागून काम अर्धवट सोडून जायच्या तयारीला लागले. तेव्हा शिंगरोबांनी त्यांना विचारले, म्या तुम्हाला या भागात रोज बघतोया, काय करायचा बेत आहे तुमचा या डोंगरात? त्यावर इंग्रज म्हणाले, आम्हाला मुंबई ठाणे ही रेल्वे पुण्यापर्यंत घेऊन जायची आहे. त्यासाठी आम्ही रेल्वे रूळ बसवायला जागा शोधतोय, पण काही योग्य मार्ग सापडत नाही. म्हणून आता हे काम अर्धवट सोडून परत जाण्याचा विचार आहे. हे ऐकताच शिंगरोबा म्हणाले, हत्तीच्या, एवढंच आहे काय? या मी दाखवतो रस्ता तुम्हाला, चला माझ्या मागनं. यावर इंग्रजांना आश्चर्य आणि आनंद झाला. ते शिंगरोबाच्या मागे चालू लागले आणि शिंगरोबा मार्ग दाखवीत पुढे चालू लागले. अशा प्रकारे शिंगरोबांनी इंग्रजांना घाटावर जायचा सोपा मार्ग दाखवला. इंग्रज कमिटीला मार्ग सापडल्याचा आनंद झाला. त्यांनी शिंगरोबाला विचारले, आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत. तुला काय पाहिजे असेल ते माग, तुला ते देऊ. त्यावेळी विचार करून शिंगरोबा म्हणाले, मला बाकी काय देऊ नका तुमचं साहेब, आम्हाला फक्त स्वातंत्र्य द्या. हे ऐकताच इंग्रज चवताळले आणि त्यांनी बंदुकीतून गोळी घालून शिंगरोबाचे घात केले. शिंगरोबांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आणि वैज्ञानिक तपासणी करून सह्याद्रीच्या डोंगर फोडून रेल्वे मार्ग तयार करण्यात आला. ज्या ठिकाणी इंग्रजांनी कपटीने शिंगरोबाला मारले त्या जागेवर 1929 साली मंदिर वजा स्मारक बांधण्यात आले आणि पुढे धनगरांचा आधुनिक देवता म्हणून शिंगरोबा प्रसिद्ध झाले.